पुणे हादरवून टाकणाऱ्या केतन अग्रवाल हत्याकांडाला नाट्यमय वळण मिळालंय, ज्यामुळे मुख्य आरोपींचा आता खेळ संपणार आहे। या संपूर्ण हत्येचा मास्टरमाइंड आणि रचलेला कट उघड करणारा एक सगळ्यात महत्त्वाचा दुवा हा पोलिसांच्या हाती लागलाय। या केसमध्ये एक व्यक्ती चक्क माफीचा साक्षीदार बनली आहे। कोण आहे ती व्यक्ती आणि याच्या एका निर्णयामुळे मुख्य आरोपींचा जेलमधून बाहेर येण्याचा रस्ता हा कसा कायमचा बंद होणार आहे, पाहूयात सविस्तर। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय लोकमत। लोहगड किल्ल्याच्या परिसरात केतन अग्रवाल याची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती। या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य संशयित आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना बेड्या ठोकल्यात। पोलिसांकडे या दोघांच्या विरोधात ठोस पुरावे आधीच उपलब्ध आहेत, पण कोर्टात गुन्हा 100% सिद्ध करण्यासाठी पोलिसांना गरज होती एका अशा साक्षीदाराची, जो या संपूर्ण कटाचा अंतर्गत साक्षीदार होता आणि आता तो पोलिसांना मिळालाय। पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेनं म्हणजेच क्राईम ब्रांचनं या प्रकरणात कोर्टाच्या परवानगीनं नीरज कुमार या युवकाला अधिकृतपणे माफीचा साक्षीदार म्हणून स्वीकारलंय आणि त्याचा सविस्तर जबाब नोंदवायला सुद्धा आता सुरुवात केली आहे। आता प्रश्न पडतो की हा नीरज कुमार नेमका आहे कोण? तर नीरज कुमार हा दुसरा तिसरा कोणी नसून या हत्येचा मुख्य आरोपी तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्या दुकानात काम करणारा एक कर्मचारी म्हणजे त्यांचा नोकर आहे। चेतनचे वडील बाबूलाल चौधरी यांचा पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरात ड्रायफ्रुट्स आणि किराणा मालाचा मोठा व्यापार आहे आणि याच दुकानात हा नीरज काम करतो। आपल्या मालकानं रचलेल्या या भयानक गुन्ह्यात तो नकळतपणे ओढला गेला, पण आता त्यानं पोलिसांसमोर गुन्ह्याची संपूर्ण पाळेमुळं उघडी करायला सुरुवात केली आहे। तपासात समोर आलेली माहिती ही थक्क करणारी आहे। हत्येच्या दिवशी म्हणजेच 18 जूनला आरोपी चेतन चौधरीनं स्वतःला वाचवण्यासाठी अत्यंत हुशारीनं एक प्लॅन आखला। तो प्लॅन काय होता तर त्यानं स्वतःचा मोबाईल नीरज कुमारकडे सोपवला आणि नीरजचा मोबाईल स्वतःकडे घेतला। चेतनचा इरादा हा स्पष्ट होता की त्याला पोलिसांना चकवा द्यायचा होता। गुन्ह्याच्या दिवशी सकाळी 7:15 वाजेपासून ते थेट संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत चेतनचा मोबाईल हा नीरजकडे होता आणि या 9 ते 10 तासांच्या काळात चेतनच्या मोबाईलवर जितके फोन आले ते सगळे फोन हे नीरजनं पुण्यात उचलले, जेणेकरून पोलिसांना वाटेल की चेतन हा आपल्याच दुकानात आहे किंवा शहरातच उपलब्ध आहे आणि त्याचा हत्येशी काहीही संबंध नाही। पण म्हणतात ना की गुन्हेगार कितीही हुशार असला तरी काही ना काही चूक करतोच। चेतन नीरजचा मोबाईल घेऊन हा लोहगड परिसरात गेला खरा, पण पोलिसांच्या सायबर सेलनं जेव्हा नीरजच्या मोबाईलचं लोकेशन तपासलं तेव्हा ते लोहगड आणि त्याच्या आसपासच्या परिसरात आढळून आलं। म्हणजेच मोबाईल जरी नीरजचा होता तरी तो हत्येच्या वेळी चेतन वापरत होता आणि घटनास्थळावर उपस्थित होता, हे आता तांत्रिकदृष्ट्या सुद्धा सिद्ध झालंय। आता नीरज कुमार स्वतः माफीचा साक्षीदार झाल्यामुळे पोलिसांची केस ही अत्यंत मजबूत झाली आहे। कोर्टात जेव्हा नीरज साक्ष देईल तेव्हा तो चेतन चौधरी आणि सिया गोयल यांनी रचलेला कट, हत्या करण्याचं नियोजन आणि त्यांची घटनास्थळावरची उपस्थिती स्वतःच्या तोंडानं सिद्ध करेल। डिजिटल पुराव्यांसोबतच या प्रत्यक्ष पुराव्यामुळे आता सिया आणि चेतनला कठोर शिक्षा होणं हे जवळपास निश्चित झालंय। पोलिसांच्या हाती अनेक सीसीटीव्ही सुद्धा लागले आहेत। आरोपींची चौकशी सुरू आहे आणि मोबाईल कॉल डिटेल्स मधून सुद्धा समोर आलेली माहिती ही धक्कादायक तर आहेच। खरं तर यात चेतनच्या वडिलांचा दावा वेगळाच आहे। अटक झाल्यानंतर चेतनचे वडील बाबूलाल चौधरी हे त्याला भेटायला आले तेव्हा चेतनच्या अश्रूंचा बांध फुटला, तो रडला। यावेळी बाबूलाल चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार चेतननं मला रडत रडत सांगितलं की ही घटना घडली तेव्हा मी लांब उभा होतो, सिया आणि केतन हे जवळजवळ उभे होते। चेतनच्या या दाव्यानं या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळेल अशी ही चर्चा आहे। तर चेतनच्या वडिलांनी थेट आरोप केलाय की चेतनला या प्रकरणात अडकवलं जातंय आणि त्यांच्या मते चेतन निर्दोष आहे आणि त्याला या प्रकरणात गोवण्यात आलंय। चेतन आणि सिया यांच्यात नेमके काय संबंध होते किंवा त्यांचा कधीपासून संपर्क होता याविषयी आपल्याला कोणतीही कल्पना नाही, असा दावा सुद्धा चेतनच्या वडिलांनी केलाय। या संपूर्ण प्रकरणावर आणि नीरज कुमारच्या साक्षीवर तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।